आज आपल्याला प्रिन्सिपल ऑफ डी सी सर्किट ॲनालिसिस याचं थर्ड लेक्चर बघायचं आहे. यामध्ये आपल्याला पॉईंट बघायचा आहे, दॅट इज कन्सेप्ट ऑफ आयडियल अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज अँड करंट सोर्स. ओके, आता या कन्सेप्ट ऑफ आयडियल आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज अँड करंट सोर्समध्ये बघा, याचे तर पहिले महत्त्वाचे दोन टाईप पडतात. हे तर सरळ याच्या हिडिंगवरूनच समजतं. एक कोणचा व्होल्टेज सोर्स आणि दुसरा असतो करंट सोर्स. ओके, आता अगेन ह्या करंट आणि व्होल्टेज याचे पुन्हा दोन टाईप पडतात. एक पडतो डिपेंडंट सोर्स आणि एक इंडिपेंडंट सोर्स. म्हणजे कन्सेप्ट ऑफ आयडियल अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज अँड करंट सोर्स यामध्ये व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स हे दोन प्रकार, आणि ह्या व्होल्टेज आणि करंटचे पुन्हा दोन प्रकार. एक इंडिपेंडंट व्होल्टेज करंट सोर्स किंवा डिपेंडंट करंट सोर्स, नेक्स्ट इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स किंवा इंडिपेंडंट करंट सोर्स. ओके, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फक्त काय सर्किटचं ॲनालिसिस बघितलं आणि त्याला आपण रिड्यूस कसं करतो, पॅरलल काय असतं, सिरीज काय असतं. ओके, तर यामध्ये आता आपल्याला ह्या व्होल्टेजमध्ये सिम्पली व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स यामध्ये आपल्याला काय बघायचं, आता इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स. ओके, सो बघा मग नेक्स्ट पॉईंट बघा आपला, दॅट इज फर्स्ट इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स. आता इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स म्हणजे काय बघा, आपल्याकडं इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स म्हणजे की अशा प्रकारचा सोर्स इज हा कुठल्याही प्रकारच्या एनी अदर व्होल्टेज सोर्सवर किंवा करंटवर डिपेंड राहत नाही. अ व्होल्टेज सोर्स इज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर व्होल्टेज सोर्स और करंट सोर्स. त्याला आपण इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स असं म्हणतो. ओके, आता ह्या इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स याचे दोन प्रकार जसं सांगितल्याप्रमाणे, एक आयडियल व्होल्टेज सोर्स आणि दुसरा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. बघा, आपण आता फक्त व्होल्टेज सोर्स बघतोय. ठीक आहे, व्होल्टेज सोर्स, त्या व्होल्टेज सोर्समध्ये हे दोन प्रकार आपल्याला आज बघायचे, आयडियल आणि प्रॅक्टिकल. ओके, सो आता आयडियल आणि प्रॅक्टिकल यामध्ये काही जास्त फरक नाही, फक्त यामध्ये तुमचा जो लोड व्होल्टेज असतो, ओके, यामध्ये फरक पडतो. ओके, तर फर्स्ट बघा, आयडियल व्होल्टेज सोर्स आणि पॅरलली राईट साईडला घेतो मी प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आता हे डायग्रामनुसार तुम्हाला पटकन समजेल. बघा, आता आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे आपल्याकडं हे एक प्रकारचं आपण काय दाखवतो, पॉझिटिव्ह निगेटिव्हने आपण बॅटरी दाखवतो किंवा व्होल्टेज दाखवतो, बरोबर. तेच तुम्ही इन द फॉर्म ऑफ सर्कल पण दाखवू शकता, लाईक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह झाला. ठीक आहे, याला व्होल्टेज आपण असं म्हणू शकतो. ओके, देन आता मी विदाऊट लोड काय करतो आयडियलमध्ये, म्हणजेच एक माझा हा जो पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, ओके, याच्या ॲक्रॉस मी काय करतो, एक लोड रेझिस्टन्स म्हणजे RL हा कनेक्ट करतो, राईट. आता हा व्होल्टेज V, यातून करंट माझा फ्लो होतो आहे I इज इक्वल्स टू 0. म्हणजे महत्त्वाचं बघा, या दोन टर्मिनलला, याला टर्मिनल व्होल्टेज म्हणणार आपण, बरोबर. देन टर्मिनल व्होल्टेज हे तुमचं कशाने दाखवता, VLने, बरोबर, आणि लोड रेझिस्टन्स कशाने दाखवला आहे तुमचा, RLने. पण महत्त्वाचं, करंट ज्यावेळेस तुमचा यातून फ्लो होतो आहे 0, बरोबर, तर तुमचा लोड करंट किंवा लोड रेझिस्टन्स हा काय असणार, दॅट इज इन्फिनिटी. हे फार महत्त्वाचं. ठीक आहे,
केव्हा, ज्यावेळेस विदाऊट लोड कनेक्ट केलेला असेल तेव्हा. बरोबर. आता मी याच्यामध्ये काय करतो, एक लोड कनेक्ट करतो लाईक दिस. ओके. आता मी जर लोड कनेक्ट केला आणि ह्या टर्मिनलच्या अक्रॉस मी आता जर लोड व्होल्टेज मेजर करायचा प्रयत्न करा, VL. बरोबर. तर VL इज इक्वल्स टू मला काय मिळतं, V. बरोबर. का? कारण यातून माझं काय होतं आहे, करंट हा फ्लो होतो आहे. बरोबर. आणि लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस माझं लोड व्होल्टेज किती असते, V असते. बरोबर. देन आता महत्त्वाचं, ज्यावेळेस मी आता यामध्ये ज्यावेळेस व्होल्टेज आणि करंटचं ज्यावेळेस ॲनालिसिस करेल त्यावेळेस लोड व्होल्टेज विच इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज अ सोर्स व्होल्टेज. ओके. म्हणजेच लाईक दिस माझा जो ग्राफ आहे करंट वर्सेस व्होल्टेजचा, तर यामध्ये V इज इक्वल्स टू VL हे मला मिळतं आहे ह्या पर्टिक्युलर डायग्राममध्ये. बरोबर. म्हणजेच काय की सोर्स रेजिस्टन्स ऑफ आयडियल सोर्स इज व्हॉट, 0. हा माझा सोर्स व्होल्टेजच्या अक्रॉस माझा करंट काय आहे, 0 आहे. बरोबर. नंतर माझं जे लोड रेजिस्टन्स आहे हे किती आहे, इन्फिनिटी आहे. बरोबर. हे माझं काय झालं, एक इन्फिनिटी, आणि माझा करंट काय झाला, I इज इक्वल्स टू 0 झाला. बरोबर. बट ज्यावेळेस मी यामध्ये लोड कनेक्ट करतो, बरोबर, म्हणजे हा ज्यावेळेस मी लोड कनेक्ट केला, त्यात लोडमध्ये म्हणजे कसा करंट फ्लो होणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंड. बरोबर. आणि नंतर माझं जे VL इज इक्वल्स टू V आहे, मी इन द फॉर्म ऑफ ते काय दाखवतो आहे, दॅट इज व्होल्टेज अँड करंटच्या ग्राफवर दाखवतो आहे. म्हणजे तुमचा त्यावेळेस हा टर्मिनल व्होल्टेज हा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर. हा काही खाली जातो आहे का, नाही. आता प्रॅक्टिकलमध्ये हेच काय होतं, थोडंसं बदलतं. बरोबर. आता प्रॅक्टिकलमध्ये काय बदलतं बघा, आपला व्होल्टेज सोर्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, देन सोर्स व्होल्टेज RS. बरोबर. हे माझे टर्मिनल झाले. दुसरं, आता मी काय करतो, याच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स कन्सिडर करतो. हा RS झाला. यातून करंट माझा I इज इक्वल्स टू 0 फ्लो होणार. देन आता ह्या टर्मिनलच्या अक्रॉस माझं RL काय असणार, इन्फिनिटी. म्हणजे ही जी कंडिशन आहे हे दोघांची काय झाली, सेम झाली. म्हणजेच VL इज इक्वल्स टू तुमचा काय असणार आहे, Vच असणार आहे. बरोबर. पण ज्यावेळेस ह्या पर्टिक्युलर सर्किटमधून आपण करंट ज्यावेळेस फ्लो करतो अक्रॉस द RL, ओके, तर त्यावेळेस आपल्याला व्होल्टेज VL इज लेस दॅन V, म्हणजे लोड व्होल्टेज विच इज लेस दॅन ऑफ इट्स सोर्स व्होल्टेज. बरोबर. म्हणजे सोर्स हा मोठा असतो आहे कशापेक्षा, VL पेक्षा. म्हणून याचा जो ग्राफ बनतो हा करंट वर्सेस व्होल्टेज यामध्ये बदल होतो. काय बदल होतो, हा माझा काय रेफरन्स लाईन. बरोबर. आणि हे काय माझं डिक्रीजिंग ऑर्डर, म्हणजे टर्मिनल व्होल्टेज यामध्ये VL काय होते, VL इज इक्वल्स टू VL इज लेस दॅन V झाला ना. बरोबर. VL इज लेस दॅन V झाला म्हणजेच काय झाला, तुमचा टर्मिनल व्होल्टेज हे काय झालं, डिक्रीज होतं आहे ना. बरोबर. देन आता टर्मिनल व्होल्टेज तुमचं ज्यावेळेस डिक्रीज होतं आहे, बरोबर, टर्मिनल व्होल्टेज यामध्ये काय आलं, डिक्रीज झालं. म्हणजेच साधं सरळ सांगायचं एक की ह्या पर्टिक्युलर आयडियल आणि प्रॅक्टिकलमध्ये एक महत्त्वाचा डिफरन्स, जो डिफरन्स आहे बघा, आयडियलमध्ये तुमचं V इज इक्वल्स टू VL राहतं आणि या प्रॅक्टिकलमध्ये VL हे कमी होतं कशापेक्षा, V पेक्षा. बरोबर. यामध्ये तुमचा VL हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो, पण यामध्ये VL तुमचा काय होतो, डिक्रीज होतो. बरोबर आहे. तर हे दोन यामध्ये एवढेच फरक आहे. बाकीचे आपले जे सोर्स व्होल्टेज आहे RL हा इन्फिनिटी आहे, यामध्ये पण आपला RL काय होता, इन्फिनिटी होता. बरोबर. सो या प्रकारचे असे डिफरन्स आपल्याला यामध्ये आयडियल आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये बघायला मिळतात. आता जसं तुम्ही व्होल्टेज सोर्सबद्दल बोलताय त्याप्रमाणे आपले काय बघता येईल, आता करंट सोर्स बघता येईल. बरोबर. तर मग करंट सोर्स आपल्याला काय सांगतो बघा,
करंट सोर्समध्ये वेगळेपणा काही नाही. पुन्हा करंट सोर्समध्ये दोन प्रकार पडतात. करंट सोर्समध्ये पुन्हा दोन प्रकार. कोणचे? एक आयडियल करंट सोर्स आणि दुसरा काय होतो, प्रॅक्टिकल करंट सोर्स. म्हणजे सारखंच आहे, बरोबर. तर आपण काय बघणार फक्त आता, आयडियल करंट अँड प्रॅक्टिकल. आणि हे पण काय बघणार आपण, डिफरन्सच्या फॉर्ममध्ये बघणार. समजतंय? ओके. बघा आता आपल्याला बघायचं एक, दॅट इज आयडियल करंट सोर्स अँड प्रॅक्टिकल करंट सोर्स. ओके, हे पण आपण डिफरन्सच्याच फॉर्ममध्ये बघूया. बघा आता आयडियल करंट सोर्समध्ये आता आपण आपला डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण फर्स्ट बघूया की आपण हा आता ॲरो दाखवतो, बरोबर. ॲरो हा तुम्हाला काय सांगतोय, डायरेक्शन, राईट. आणि याच्या अक्रॉस आपण काय करतोय, रेजिस्टन्स लावतो, त्याला शंट रेजिस्टन्स असं म्हणतात. शंट रेजिस्टन्स हा आपण इन्फिनिटी दाखवतो, नॉट 0. ओके. देन त्याचप्रमाणे आपण यातून लोड करंट ज्यावेळेस फ्लो करतो आयडियलमध्ये, ठीक आहे. तर याच्या अक्रॉस आपलं काय असणार आहे, लोड रेजिस्टन्स, म्हणजे आय इज इक्वल्स टू काय झालं, तुमचा आय एल झाला, बरोबर. मग आता याच्या अक्रॉस माझं टर्मिनल काय असणार आहे, व्होल्टेज असणार आहे. म्हणजे व्ही एल इज इक्वल्स टू काय मिळतं मला, आय इंटू आर एल. हा आपल्याला ओम्स लॉ सांगतो. आय एल इज इक्वल्स टू वाट, हे व्ही एल इज इक्वल्स टू आय इंटू आर एल, बरोबर. केव्हा, ज्यावेळेस विदाऊट लोड असेल तेव्हा, बरोबर. आता ज्यावेळेस मी याला लोड लावतोय, म्हणजेच माझा करंट आणि व्होल्टेजचा जो ग्राफ आहे, बरोबर, व्ही ऑफ टी म्हणू शकतो आपण त्याला. इथं तुमचा करंट असणार, दॅट इज आय एल. म्हणजेच तुमचे हे जे रेफरन्स लाईन म्हणतो आपण, आय एल विच इज इक्वल्स टू वॉट, आय. याचा अर्थ काय झाला, तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये व्ही एल इज इक्वल्स टू व्ही घेत होते, कशामध्ये, व्होल्टेज सोर्समध्ये. आता करंट सोर्समध्ये काय करताय, काही वेगळं करताय का, नाही. याच्यामध्ये काय करताय तुम्ही, आर एस एच हा इन्फिनिटी ठेवताय, तिकडे काय करत होते, आर एल हा इन्फिनिटी ठेवत होते, ठीक आहे. नंतर आणखी पहिले काय करत होतो आपण, व्ही एल इज इक्वल्स टू व्ही केलं होतं, कशामध्ये, व्होल्टेजमध्ये. इथं करंटमध्ये काय करतोय, फक्त आय एल इज इक्वल्स टू आय करतो. म्हणजे फरक तुम्हाला समजतोय का, की त्यामध्ये व्होल्टेज सोर्समध्ये व्ही एल घ्या, करंट सोर्समध्ये आय एल घ्या, बरोबर. हे यामध्ये एवढाच फरक आहे, बरोबर. आता बघा प्रॅक्टिकलमध्ये काय असणार, प्रॅक्टिकलमध्ये पुन्हा आपला करंट सोर्स, त्याच्या क्रॉस आपला शंट रेजिस्टन्स आर एस एच. देन आता आपण काय करू, विदाऊट लोड कनेक्ट करू. विदाऊट लोड कनेक्ट जर केलं तर काय कंडिशन असणार बघा. तर इथं आपला आर एस एच आहे. आता मला सांगा, आर एसच्या अक्रॉस तुमचं लोड जे रेजिस्टन्स आहे हे काय असणार आहे, आर एल असणार आहे, बरोबर. म्हणजेच यामध्ये तुमचा जो सिम्पली जर ग्राफ बघितला तर बघा, व्ही ऑफ टी अँड हा आपला करंट आय. तर यामध्ये आपला हा काय झाला, आयडियल करंट झाला आय, बरोबर. यामध्ये काय होईल, डिक्रीजिंग असणार, काय, हा लोड आपला करंट असणार आय एल. आय एल हा काय होतो, डिक्रीज होतो. म्हणजे यामध्ये आपल्याला ज्यावेळेस प्रॅक्टिकलमध्ये आपण ज्यावेळेस लोड करंट ज्यावेळेस फाइंड करण्याचा प्रयत्न करतो, तर इक्वेशनमध्ये पण काय होतं, बदल होतो. तर आयडियल आणि प्रॅक्टिकलमध्ये ज्यावेळेस आपण डिस्टिंग्विशच्या फॉर्ममध्ये आपण गोष्टी बघतोय, तर तुमचा आय हा काय असतोय, कॉन्स्टंट असतोय, बरोबर. आणि व्होल्टेज काय होतोय, चेंज होते. हा फरक तर तुम्हाला समजला ना दोघांमधला. ही डायग्राम कशासारखी आहे, व्होल्टेजचा प्रॅक्टिकलसारखी आहे, बरोबर, कोणाची, करंटची. काही बदल नाही, बरोबर. पण ज्यावेळेस मी लोड करंटबद्दल विचार करतो प्रॅक्टिकलमध्ये, आय एल इज इक्वल्स टू काय बनणार माझं, आर एस एच डिवायडेड बाय वॉट, दॅट इज आर एल प्लस आर एस एच. का, इंटू तुमचा आय करंट आय, कारण हा तुमचा आर एल इथं कनेक्ट केलेला आहे आणि हा आर एस एच आहे. हे दोन्ही कशी पॅरलल आहे. मग त्याच्या अक्रॉस मी काय करणार आहे, माझं लोड करंट फाइंड करणार, बरोबर. म्हणून आय एल इज इक्वल्स टू वॉट, आय मायनस
ISH. हे समजलं का? कारण आय हा मोठा झाला कोणापेक्षा? शंट करंटपेक्षा, बरोबर. आणि एक महत्त्वाचं की आपण जे लोड रेझिस्टन्स काय करतोय? वाढवतोय. तर त्यावेळेस तुमचा लोड करंट हा काय होतो? कमी होतो. म्हणजे ही इनवर्स प्रोपोर्शनल आहे. आणि IL इज इक्वल्स टू ज्यावेळेस आय असतं तर तुमचा लोड रेझिस्टन्स हा काय असतो? 0 असतो, राईट. ही कंडिशन फक्त कशामध्ये? प्रॅक्टिकलमध्ये, राईट. तर बघा, व्होल्टेज आणि करंट यामध्ये दोन प्रकार. कोणचे? एक आयडियल आणि एक प्रॅक्टिकल. यामध्ये पण काय? दोन प्रकार, एक आयडियल आणि एक प्रॅक्टिकल. आयडियलमध्ये बघा, आपण आपल्या सिलेबसला फक्त आयडियल यायचे दोघांमध्ये पण, ठीक आहे. मग आता हा आयडियल काय सांगतो आपल्याला की आयडियलमध्ये तुमचा व्होल्टेज सोर्स हा V इज इक्वल्स टू VL असतो. यामध्ये I इज इक्वल्स टू IL असतो. त्यानंतर यामध्ये VL हा लेस असतो V पेक्षा प्रॅक्टिकलमध्ये, आणि इथं काय असतो? IL हा लेस असतो कोणापेक्षा? I पेक्षा. समजतंय? तर हे दोन प्रकार यामध्ये, हे एवढेच फरक आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज व्हॉट? दिस इज अ कन्सेप्ट ऑफ आयडियल अँड प्रॅक्टिकल सर्किट. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे, त्याचं नाव आहे दॅट इज सिम्पली अ सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? की आपल्याला व्होल्टेजचं करंट आणि करंटचं व्होल्टेज हे आपल्याला सोर्स काय करायचे? ट्रान्सफॉर्म करायचे. आता हे ट्रान्सफॉर्म करत असताना कशा प्रकारे करायचे? बघा, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो सोर्स ट्रान्सफॉर्मेशन एक प्रकारचं सर्किट का बरं वापरलं जातं? हे एक प्रकारचं सिम्प्लिफिकेशन सर्किट आहे. सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय? की आपल्याला जे कॉम्प्लेक्स सर्किट असतं, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कॉम्प्लिकेशन त्यामध्ये असतात, त्या कॉम्प्लेक्स सर्किटचं कन्वर्जन सिम्प्लिफिकेशन सर्किट किंवा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं काम हे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करत असतं, ठीक आहे. तर यामध्ये फर्स्ट डेफिनेशन येते बघा, दॅट इज इक्विव्हॅलंट सोर्स. इक्विव्हॅलंट सोर्स म्हणायचं कशाला? इक्वीचा अर्थ काय होतो? इक्वल, बरोबर. बघा, आता इक्विव्हॅलंट सोर्स इज नथिंग बट अ टू सोर्स आर इक्विव्हॅलंट इफ दे सप्लाय द सेम करंट. हे इक्विव्हॅलंट केव्हा सांगणार? ज्यावेळेस सप्लाय करंट सेम फ्रॉम सेम लोड. सप्लाय करंट हा सेम लोडला हा कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे, राईट. तर दिस इज कॉल्ड एज व्हॉट? इक्विव्हॅलंट सोर्स. मग आपल्याला आता बघायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज टू करंट सोर्स. बघा, आता हे ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं? आता फर्स्ट आपल्याला बघायचं आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज सोर्स टू व्हॉट? करंट सोर्स. आता व्होल्टेजचं करंटमध्ये कन्वर्जन कसं करतात? बघा, यामध्ये आपल्याला फर्स्ट डायग्राममध्ये सोर्स रेझिस्टन्स आणि RL हे कनेक्ट केले सिरीजमध्ये, बरोबर. आणि त्याच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज आहे. आता व्होल्टेजचं कन्वर्जन आपल्याला करंटमध्ये करायचं आहे. तर बघा, हे सिरीजचं कन्वर्जन पॅरललमध्ये केलं तर कसं? बघा, आपल्याला हा RS आणि RL याला मी टोटल फाइंड करू शकतो. RT इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स RS प्लस व्हॉट? RL असं करू शकतो, बरोबर. तर पहिली स्टेप तीच आहे की काय करणार आपण? की कॅल्क्युलेट व्हॉट? दॅट इज IL. व IL फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय फाइंड करावं लागणार? पहिले RT. मग RT फाइंड केलं तुम्ही RS प्लस RLने, बरोबर. आता ओम्स लॉ काय सांगतो आपल्याला? V इज इक्वल्स टू I इंटू R, बरोबर. सो I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R. आता मला सांगा, आपल्याला व्होल्टेज तर V ॲज इट इज आहे, पण आता आपण RT जो फाइंड केला आहे तो कसं केलेला आहे? RS प्लस RLने केलेला आहे ना, बरोबर. मग हे तुमचा काय झाला? I म्हणजेच काय? आपला लोड करंट इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय RS प्लस RL. हे कळतं आहे का? ते पहिली स्टेप तुम्हाला IL फाइंड करणे, व्होल्टेज टू करंट करताना. हे सारखंच आहे करंट टू व्होल्टेज करताना, ठीक आहे. तर हा पहिले आपण काय फाइंड केला? IL फाइंड केला, ठीक आहे.
नंतर बघा आपण काय करतो आता, ज्याप्रमाणे तुम्ही व्होल्टेजमध्ये आय एल फाइंड केला तसं तुम्ही करंटमध्ये पण आता काय करायचं, आय एल फाइंड करायचं. तर करंटमध्ये काय पॅरलल कॉम्बिनेशन आहे, तर पॅरलल कॉम्बिनेशनसाठी आपल्याला फॉर्म्युलामध्ये आर एस एच डिवाइडेड बाय वाट आर एस एच प्लस आर एल इंटू वाट आय हे बघितलं होतं बघा आपण आत्ताच इक्वेशनमध्ये, बरोबर. प्रॅक्टिकलमध्ये आपण ज्यावेळेस बघितलं प्रॅक्टिकल करंट सोर्स, त्यामध्ये हे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. म्हणजे सांगायचं काय की आता तुम्हाला जे व्होल्टेजचं इक्वेशन आपण आत्ता जे फाइंड केलं होतं व्ही डिवाइडेड बाय वाट आर एस प्लस आर एल, राईट, यामध्ये याची एल एच एस आणि याची एल एच एस दोघांची सेम आहे, बरोबर. सेम असल्यामुळं आपण काय करतो, ह्या दोघांना काय करतो, हे वरचं जे इक्वेशन आहे बरोबर आय एलच्या फॉर्ममधलं, याचं काय करतो दोघांचं याची एल एच एस सेम असल्यामुळं आपण आर एच एस यांची काय केली, सेम केली, इक्वेट केली इन शॉर्ट. मग इक्वेट केल्यानंतर पुढं बघा, इक्वेट केल्यानंतर आता हा जो व्ही आहे हा व्ही म्हणजेच तुमचा आय इंटू आर एस एच आहे, बरोबर ना, कारण व्ही इज इक्वल्स टू काय असतं, आय इंटू आर, राईट. मग आता ही इक्वेट केल्यानंतर तुमचा आर एस एच डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल, आय पण कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. म्हणजे इक्वल टू तुमचं किती मिळतं, डायरेक्टली 1च मिळतं ना, कारण हे आर एस आणि आर एल हे सारखंच असतं. कसं असतं सारखं, तर बघा यामध्ये बघा ज्यावेळेस तुम्ही व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर एस एच घेताय त्यावेळेस आर एस ई प्लस आर एल इज इक्वल्स टू आर एस एच प्लस आर एल, म्हणजे हे दोन्ही इक्वल झाले, बरोबर. म्हणजे हे सगळेच कट होतील ना डायरेक्टली, बरोबर. नंतर व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर एस एच, म्हणजे आर एस म्हणजेच आर एस एच झाला, म्हणजे हा आर एस म्हणजेच काय, आर एस एच आहे, बरोबर. म्हणजे सोर्स रेजिस्टन्स विच इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज अ शंट रेजिस्टन्स, आर एस एच इज नथिंग बट अ शंट रेजिस्टन्स, गेटिंग. सो यामध्ये आपण काय करतो आहे, सिम्पली याला ज्यावेळेस सॉल्व करू तर आपल्याला एक इक्विव्हॅलेंट सर्किट काय करता येतं, फॉर्म करता येतं. म्हणजे आर एस अँड आर एल इज नथिंग बट in the form of this is a voltage and this is in the form of current. so करंटमध्ये तुम्ही आर एस एच इज इक्वल्स टू आर एस करता. म्हणजे हे जे आपण आय एल इक्वेट केले तर काय केले, फक्त आर एस एच म्हणजेच सोर्स रेजिस्टन्स असतो आर एस, म्हणून आपण हे आय एल काय केलं, दोघांचं इक्वेट केलं, ठीक आहे. तर यालाच आपण म्हणतो काय, व्होल्टेज टू करंट ट्रान्सफॉर्म, म्हणजे हे व्होल्टेजचं कन्वर्जन ट्रान्सफॉर्म झालं करंटमध्ये, ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा काय आपलं आता करंट टू काय करायचं आहे, व्होल्टेज करायचं. आता करंट टू व्होल्टेज इथं बघा स्पष्ट सांगितलं आहे त्यांनी काय की सेम स्टेप फॉलो फॉर अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज टू करंट सोर्स टू इच इक्वेशन. सारखंच आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे. म्हणजे बघा स्टेप कोणचे सारखे आहे यामध्ये, आता हे आपल्याला इक्वेशन दिलं आहे आता करंट सोर्सचं, करंटचं आपल्याला कन्वर्जन कशात करायचं आहे, आता व्होल्टेजमध्ये करायचं आहे. बघा करंटमध्ये हे तुमचं कशामध्ये, पॅरललमध्ये, बरोबर. मग आपल्याला काय पाहिजे, सिरीजमध्ये पाहिजे. म्हणजे लक्षात असू द्या, व्होल्टेजचं तुम्ही ज्यावेळेस करंटमध्ये कन्व्हर्जन करता तर व्होल्टेजचं हे सिरीजमध्ये असतं, तर सिरीजचं कशामध्ये करता तुम्ही, पॅरललमध्ये करता, ठीक आहे. आणि ज्यावेळेस करंटचं ज्यावेळेस व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करताय तर करंट असतो कशामध्ये, पॅरललमध्ये, तर पॅरललचं कन्व्हर्जन कशामध्ये करल्यानंतर तुम्हाला सिरीजमध्ये, हे एकदा लक्षात घ्या, ठीक आहे. तर बघा यामध्ये आता हा पॅरललमध्ये, तर याला सिरीजमध्ये कन्व्हर्जन कसं केलं, तर सिम्पली आर एस इज इक्वल्स टू वाट आर एस एच, हे आपण आत्ताच बघितलं ना, आपण फाइंड केलं नाही, आर एस एच इज इक्वल्स टू वाट आर एस. तर आता याच्यावर आपल्याला काय बघायचं, इक्वेशन बघायचं. बघा आता इक्वेशन काय, बघा फर्स्ट इक्वेशन का दिलं आहे, ट्रान्सफॉर्म अ व्होल्टेज सोर्स टू इंटू वाट करंट सोर्स फर्स्ट अँड सेकंड, हे इक्विव्हॅलेंट सर्किट दिलं आहे. बघा आता हे तुमचं काय व्होल्टेज आहे, आता व्होल्टेज हे कशामध्ये दिलं आहे, सिरीजमध्ये, मला कशामध्ये पाहिजे, करंट पॅरललमध्ये पाहिजे. तर लक्ष द्या, आता हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होतो, म्हणजे ॲरो हा निगेटिव्ह झाला आणि हा पॉझिटिव्ह झाला, लक्षात असू दे, ठीक आहे. आता हे मला कन्वर्जन करायचं आहे तर ह्या फॉर्ममध्ये, बरोबर. तर आता लक्ष द्या, आपल्याकडे ही डायग्राम आहे, बरोबर. तर आता आपल्याकडं व्होल्टेज किती आहे, 10 आहे, बरोबर. आणि रेजिस्टन्स किती आहे, 2. मला पाहिजे काय, करंट. तर करंट इज इक्वल्स टू वाट, व्ही डिवायडेड बाय आर, 10 डिवायडेड बाय 2, म्हणजे करंट किती मिळतो, 5. समजतं का, म्हणजे हा तुमचं व्होल्टेजचं कन्वर्जन करंटमध्ये किती झालं, 5 झालं, बरोबर. म्हणून इथं 5 घेतलं, लक्षात असू द्या. नंतर कशाच्या अक्रॉस काढला, 2 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस, म्हणून इथं 2 घेतला. म्हणजेच काय, ज्यावेळेस याला तुम्ही
याच्यामध्ये कन्वर्जन करशा किंवा व्होल्टेजचं करंटमध्ये कन्वर्जन करशा, दोघांचं कसं असलं पाहिजे, इक्वल पाहिजे. समजते. नेक्स्ट बघा, आता इथं बघा हे सेकंड डायग्राम आहे. बघा याच्यामध्ये काय आहे, निगेटिव्ह पहिलं आहे नंतर पॉझिटिव्ह, म्हणजे डायग्रामचा ॲरो कसा असणार, डाऊनवर्डला. हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, म्हणजे लक्षात असू द्या ॲरोचं हे जे शेपूट आहे हे काय असतं, निगेटिव्ह असतं, आणि ॲरोचं हे जे समोरचं तोंड असतं याला काय म्हणतो, पॉझिटिव्ह. समजलं. तर याच्यावर पण तुमचे मार्क्स कट होण्याचे चान्सेस राहील. याच्यामध्ये फक्त डाऊनवर ॲरो दाखवा, बाकीचं आपण जे आत्ता सॉल्व केलं तेच याला सेम लावायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कन्वर्ट द करंट सोर्स शोन इन अ फिगर इंटू अट इक्विवलेंट व्होल्टेज. आता करंट इथं आहे तुमचा आय इज इक्वल्स टू किती आहे, 40, आणि रेझिस्टन्स किती तुमचा 20, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू काय असतं आपलं, आय इंटू आर. आय किती आहे 40, रेझिस्टन्स किती आहे 20, म्हणजेच किती झालं 4 दुने 8, म्हणजेच किती झालं 800, म्हणून इथं 800 आलं. आणि हे तुम्ही सिरीजमध्ये लावायचं, कारण व्होल्टेज आहे. व्होल्टेज असलं तर सिरीज घ्या, करंट असलं तर पॅरलल घ्या. हे डोळे झाकून लक्षात ठेवा, पाठच ठेवा इन शॉर्ट. ठीक आहे. इथं पण पुन्हा तेच काम करतो आहे आपण. हे आता कशामध्ये, करंट आहे बरोबर. करंट आणि विशेष म्हणजे डाऊनवर्ड ॲरो. तर डाऊनवर्ड म्हटलं तर ही तर निगेटिव्ह पहिले येईल नंतर पॉझिटिव्ह. बघा आता करंट किती आहे तुमच्याकडं 20, रेझिस्टन्स किती आहे 4, म्हणजेच व्होल्टेज इक्वल्स टू काय असतं, व्ही इंटू आय इंटू आर, म्हणजे 20 इंटू 4, म्हणजे दॅट इज वॉट 80. सो दॅट इट्स 80, आणि अक्रॉस द रेझिस्टन्स दॅट इज 4 ओम. गेटिंग. सिमिलरली फॉर नेक्स्ट वन. आता बघा यामध्ये व्होल्टेज सोर्स इन अ वॉट सिरीज. आता हा नेक्स्ट पॉईंट आहे. ठीक आहे. व्होल्टेज सोर्स इन अ सिरीज. बघा यामध्ये काय आहे की व्होल्टेज जर एका सिरीजमध्ये असतील, म्हणजे V1 आणि V2 ही एकानंतर एका सिरीजमध्ये असतील, तर याचा काय करतो आपण, बघा हा निगेटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आपण काय करतोय, सारखे सारखे. लक्षात असू द्या यामध्ये काय आहे, सेम पॅटर्न आहे. कशाचा, निगेटिव्ह खाली वरती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह खाली वरती पॉझिटिव्ह, बरोबर. तर यामध्ये आपला व्होल्टेज काय होईल, V1 प्लस V2 हा ॲड होईल. ठीक आहे. जर यामध्ये तुमचा व्होल्टेज बघा इथं निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, हे काय आहे, अल्टरनेट आहे. अल्टरनेट असल्यामुळं काय होईल, V2 मायनस V1 होईल. बघा यामध्ये सेम असेल तर V1 प्लस V2 करा, सेम असेल तर V2 प्लस V1 करा, डिफरंट असेल तर V2 मायनस V1 करा. समजते का हे काय आहे? यामध्ये काय करतो आपण, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. यामध्ये बघा सारखं आहे, यामध्ये पहा वेगवेगळे आहे. तर म्हणून हे लक्षात असू द्या, सारखं सारखं असेल तर प्लस करा सिरीजमध्ये. ठीक आहे. वेगळं वेगळं असेल तर मायनस करा. राईट. आता हे झालं व्होल्टेजचं. त्याप्रमाणे आता बघा करंटचं काय, करंटमध्ये करंट सोर्स इन पॅरलल. आता करंट सोर्स I1 आणि I2 हा काय आहे, सारख्याच ॲरो वरती वरती आहे, बरोबर. म्हणून हा ॲरो एका दिशेने, म्हणून हे I1 प्लस I2 झालं. ठीक आहे. जर एक करंट वरती आणि एक करंट खाली असं असेल तर काय होईल, I1 मायनस I2 होतो. लक्षात असू द्या. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, एक डाऊन आहे आणि एक अप आहे, म्हणजे बघा दुसऱ्यातून काय करायचं आहे, पहिला वजा करायचं, म्हणून I2 मायनस I1. हे कंडिशन लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. आता बघा याच्यावरच तुम्हाला काय दिलेले, हे प्रॉब्लेम्स दिलेले. बघा यामध्ये एक करंट आहे, यामध्ये एक करंट आहे, हे सरळ काय होऊन जाईल, ॲड होऊन जाईल. 3 + 2 दॅट इज 5, बरोबर. हां, आता यांनी डायरेक्ट ॲड केलं नाही, का केलं नाही, कारण याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन आहे ना, हे कॉम्बिनेशन पहिले सॉल्व करून घ्या लागेल ना, बरोबर आहे. तर हे कॉम्बिनेशन पहिले त्यांनी काय केलं, सॉल्व करून घेतलं. तर सॉल्व कसं केलं बघा, हा 3 ओहम आहे, 3 ओहम, बरोबर. तर हे काय पॅरललमध्ये, तर हे पॅरलल काय केलं त्यांनी, सिम्पली सॉल्व करून घेतले सिरीजमध्ये. बघा हे सिरीजचं, हे पॅरललचं सिरीजमध्ये कसं आलं, लक्ष द्या. बघा आपण आता जे रूल वापरले, इथं काय आपला करंट आय आहे, आय किती आपला 3, रेझिस्टन्स किती आहे आपला 3, म्हणजे व्होल्टेज किती होईल, आय इंटू आर, 3 गुणिले 3, म्हणजेच किती होईल आपलं 9. म्हणजे त्यांनी काय केलं, पहिले करंटचं कन्वर्जन व्होल्टेजमध्ये केलं, बरोबर.
मग करंटचं व्होल्टेजमध्ये कन्वर्जन केलं तर हा सिरीजमध्ये येऊन जाईल ना याच्या, म्हणून हा 3 + 3 काय होईल 6 होईल. समजतंय? म्हणजे हे कसं सॉल्व केलं तर प्रॉपर लॉजिकनं सॉल्व करायचं. समजतंय? तर हे तुमचं किती झालं, हे 6 होऊन जाईल. नंतर आता हे 2 ॲम्पियर जसंच तसं घेतलं, पण काय केलं त्यांनी, हे 6 ओम आणि हे 6 ओम हे पॅरललमध्ये काय केले पहिले सॉल्व करून घेतलं. आता पॅरललचं कॉम्बिनेशन आपण प्रिवियस लेक्चरलाच बघितलं होतं. काय करतो आपण पॅरललमध्ये, दॅट इज 6 × 6 / 6 + 6 किती होईल ते 6 × 6 = 36 / 12 12 त्रिक 36, म्हणजे इथं किती राहील 3 ओम म्हणून राहिलं आहे. बरोबर. मग आता हे 3 ओहम आणि हे 2 ओहम 2 ॲम्पियर हे पुन्हा सॉल्व करून घेऊ शकतो आपण. बरोबर. पण त्यांनी काय केलं, हा 6 ओम आणि हा 3 ओम हा पॅरललमध्ये सॉल्व करून घेतला, म्हणजे किती होईल sin त्रिक 18 / 6 + 3 म्हणजे 18 / 9 म्हणजेच किती होईल 2. बरोबर. मग हे 2 ओम मिळालं तो त्यांना. आणि दुसरं इथं काय व्होल्टेज 9 ओहम आणि करंट किती आहे 2. बरोबर. तर मग काय केलं, V = I × R, व्होल्टेज 9 घ्या भागिले करंट किती करणार 2. बरोबर. देन यांनी काय केलं, याच्या अक्रॉस हा सरळ करंटमध्ये कन्वर्जन केला 1.5. एक मिनिट, 6 ओहम अँड 3 ओहम हा सॉल्व केला किती आला 2 ओहम. ठीक आहे. नंतर यांनी या पर्टिक्युलर व्होल्टेजला कन्वर्ट केला 9 व्होल्ट आणि हा 2 ॲम्पियर हा पॅरललमध्ये. ओके. नाव कन्वर्ट 9 व्होल्ट सोर्स इंटू व्हॉट करंट सोर्स अँड रिड्रॉ द सर्किट डायग्राम. बघा आता याचा उपयोग कसा केला यांनी, महत्त्वाचं. आता याचं पुन्हा कन्वर्जन करायचं आहे आपल्याला कशामध्ये, सिम्पली करंटमध्ये. व्होल्टेज किती आहे 9, रेजिस्टन्स किती आहे 6, आपल्याला काढायचा करंट म्हणजे I = व्हॉट V / R म्हणजे 9/6 म्हणजे 3 त्रिक 9 3 दुने 6 म्हणजे 1.5. समजलं का? मग हे म्हणून 1.5 आलं. ओके. मग आता हे दोन्ही कसे सेम ॲरोमध्ये. बरोबर. मग 2 ॲम्पियर प्लस 1.5 म्हणजेच किती मिळतं ते 3.5 म्हणून हे 3.5. आणि हे तर तुम्हाला 2 ओहम कसं आलं हे सांगितलं. ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित प्रिपेअर करताना तुम्हाला काय करायला लागणार, हे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता बघा याला सॉल्व केलं आहे. आता महत्त्वाचं बघा, हा तुमचा व्होल्टेज आहे, हा एक व्होल्टेज आणि हाच करंट आहे. या करंटला काय करणार व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करून घ्या. थ्री व्होल्ट 12 व्होल्ट सोर्सेस इंटू अ करंट सोर्स. ओके. यांनी काय केलं, व्होल्टेजचं कन्वर्जन पहिले करंटमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. आता बघा कसं केलं ते. बघा आता 3 व्होल्ट आणि 1 ओहम हे सिरीजमध्ये आणि हे 4 ओहम आणि 12 व्होल्ट हे काय सिरीजमध्ये. तर बघा त्यांना फर्स्ट किती आहे व्होल्टेज 3, करंट रेजिस्टन्स किती आहे 1, म्हणजे आपले करंट फाइंड करायचं आहे. तर V = I = V / R म्हणजे 3 / 1 दॅट इज 3. म्हणजे पहिलं तुम्हाला 3 ॲम्पियर करंट मिळालं. बरोबर. दुसरं कसं मिळणार तुम्हाला, I = व्हॉट V / R. V किती तुमचं 12 व्होल्ट, 12 व्होल्ट भागिले 4 म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे 3 ॲम्पियर मिळालं पाहिजे तुम्हाला. बरोबर. मग आता हे काय केलं यांनी, बरोबर इथं 3 ॲम्पियर मिळालं, इथं पण 3 ॲम्पियर. आणि ॲरो हा तिकडं का घेतला, कारण हा निगेटिव्ह आणि हा काय पॉझिटिव्ह म्हणून. ओके. देन म्हणजे करंट व्होल्टेजचं कन्वर्जन करंटमध्ये कन्वर्ट करून घेतलं, काय I1 आणि I2 मध्ये. ओके. देन ऑलरेडी तुम्हाला काय तिसरा तर हा करंटच दिलेला आहे ना. बघा आता हे तर ॲज इट इजच ठेवलं त्यांनी. बरोबर. आता हे दोन्ही जर सॉल्व केले तर हे पॅरललमध्ये चालले जाईल म्हणून पॅरलल आलं. पुन्हा हे जर सॉल्व केलं तर हे पॅरललमध्ये येऊन चालले.
समजते. तर आता काय केलं यांनी बघा, हे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड केला R1 नंतर 4. आता हे काय झाले R1 R2 R3 हे काय झाले रे आपल्या सिम्पली पॅरललमध्ये झालं. तर पॅरललमध्ये फाइंड करत असताना ह्या सगळ्यांचा गुणाकार भागिले काय त्यांची बेरीज, बरोबर. तर चा इक्विव्हॅलेंट काय केलं यांनी फाइंड करून घेतला रेजिस्टन्स R1 अँड 4चा. ओके, तो किती आला 8/11, बरोबर. आणि यांचे ॲरो बघा, हा एक ॲरो लेफ्ट साईडला, हा एक ॲरो लेफ्ट साईडला आणि एकच राईट साईडला, बरोबर. लेफ्टवाली हे काय 6 + 3 हे किती झाले 9, बरोबर. 9मधून काय करायचे 3 वजा करायचे, कारण हाच ऑपोजिट आहे म्हणून 6 आलं, बरोबर. म्हणून यांचं इक्विव्हॅलेंट काय करला यांनी सिम्पली करंट हा किती आला दॅट इज अ 6 ओम, हे 6 ॲम्पियर, बरोबर. अँड देन त्याच्या अक्रॉस म्हणजे पुन्हा ह्या करंटचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं त्यांनी व्होल्टेजमध्ये केलं. तर करंट किती तुमचा तसा. सो यांनी काय केलं सिम्पली करंट I is equals to 6 and resistance that is 8/11. So voltage is equals to I into R. So 6 into 8/11 याला सॉल्व केल्यावर तुम्हाला व्होल्टेज किती मिळतो दॅट इज 4.36. ओके. सो अशाच प्रमाणे काय करायचे बाकीचे कन्वर्जन काय करायचे सॉल्व करायचे. कुठं जर अडचण आली तर काय करा विचारा. नेक्स्ट पॉईंट आहे आपला स्टार्ट डेल्टा अँड डेल्टा स्टार्ट ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू.